हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. आज आपण सुरू करतोय तुमचा सेशन 3 विथ सिमेंट प्रोडक्शन. आता प्रिव्हियस सेशन्समध्ये आपण काय काय पाहिलं आहे? टूथपेस्ट, तुमचं डिटर्जंट, आणि आज आपण पाहतोय सिमेंट. आता मुलांना सिमेंट सगळ्यांना माहिती आहे ना. वी हॅव नोन व्हॉट सिमेंट इज. सिमेंट आपण हाऊस बिल्डिंग्स, जे पण आपले बिल्डिंग्स आहेत, जे पण आपलं कन्स्ट्रक्शन आहे, त्याचं मेन इन्ग्रेडियंट कोण आहे? त्याचं मेन इन्ग्रेडियंट सिमेंट आहे. आपले घरं, दुकानं, मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस, एव्हरी कन्स्ट्रक्शन इज मेड अप ऑफ व्हॉट? It is made up of cement, and cement is very essential for the construction. See, cement is an important material in construction. Sheets, blocks, pillars and pipes are made from concrete produced from cement. सिमेंट पासून एक प्रोडक्ट बनतं मुलांनो, ज्याला म्हणतात कॉन्क्रीट. त्याला काय म्हणतात? कॉन्क्रीट. आणि त्या कॉन्क्रीट पासून पिलर्स, शीट्स, तुमचे ब्लॉक्स हे सगळे बनले जातात. सिमेंट इज ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर. सिमेंट काय असतो? ओला असतो का? नाही. नंतर आपण त्यात पाणी मिक्स करतो, बट इट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर. एक पावडर फॉर्म आहे. कुठल्या कलरचा? ग्रीनिश ग्रे है ना. आणि ड्राय असतो तो, विथ फाईन पार्टिकल्स. सिमेंट ह्या 5 गोष्टींनी बनले मुलांनो. सिलिका म्हणजे तुमची सँड, ॲल्युमिनियम ऑक्साईड जे तुमचं ॲल्युमिना झालं, लाईम, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशिया. ठीक आहे. सिलिका, ॲल्युमिना, लाईम, परत तुमचं आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशिया. सिमेंट कशा कशाने बनले मुलांनो? पहिली गोष्ट, सिमेंट इज ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर. काय आहे सिमेंट? ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ व्हॉट मुलांनो? इट इज मेड अप ऑफ काय काय? सिलिका, परत तुमचा आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिना, लाईम अँड मॅग्नेशिया. ह्या तुमच्या सिमेंटचे काय आहेत? 5 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. व्हॉट इज दॅट? सिलिका, आयर्न ऑक्साईड म्हणजे ॲल्युमिनिया, लाईम आणि मॅग्नेशिया. हे 5 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. हे 5 गोष्टी लक्षात ठेवा. लिहून घ्या पटपट. ह्याची गरज नाही आहे, ते बुकमध्ये पण लिहिलेलं आहे. आपण असंच त्याचे लिहून दाखवतोय की आपल्याला लक्षात राहतील म्हणून. ठीक आहे. आता आपल्या बिल्डिंग्समध्ये जे सिमेंट वापरतो चांगल्या चांगल्या कन्स्ट्रक्शनमध्ये, दॅट इज युअर पोर्टलँड सिमेंट. काय आहे? पोर्टलँड सिमेंट. आणि हे कन्स्ट्रक्शन वर्कसाठी आपण मोस्ट कॉमनली वापरतो. इट इज मेड फ्रॉम 60% लाईम, 25% सिलिका, 5% ॲल्युमिना. द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम. जिप्सम पोर्टलँडचे जे सिमेंट आहे, पोर्टलँड सिमेंट, that also has what other thing? Gypsum. Portland cement gets its name from stone quarried from Isle of Portland in England, which has similar texture. आता या सिमेंटला पोर्टलँड सिमेंट का म्हणतात मुलांनो? कारण इंग्लंडमध्ये जे पोर्टलँड आहे तिथून एक दगड जो आहे तो सिमिलर टेक्स्चरचा भेटलेला आहे आपल्याला. सो देअरफॉर ह्याला बोलतात पोर्टलँड सिमेंट. वाय? बिकॉज पोर्टलँड सिमेंट आणि इंग्लंडच्या पोर्टलँडचा जो दगड आहे त्याचं टेक्स्चर सेम आहे. इन एन्शियंट टाइम्स द रोमन्स हॅड मेड सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. रोमन्सनी एन्शियंट टाईममध्ये सिमेंट प्लस कॉन्क्रीट दोन्ही बनवून ठेवले होते. आपण तेव्हा कुठले घरं बांधत होतो? मातीचे. बट तुमचे जे रोमन्स होते त्यांनी ऑलरेडी सिमेंट आणि कॉन्क्रीट ऑलरेडी बनवलं होतं. दे यूज टू मेक ॲक्वियस सिमेंट बाय मिक्सिंग वॉल्कॅनिक ॲश इन मॉइस्टिन लाईम. ते काय करायचे? जे वॉल्कॅनोतून ॲश यायची ती आणि मॉइस्टिन लाईम ह्याच्यात ॲक्वियस वॉटरी सोल्युशन बनवायचे आणि त्याचं सिमेंट बनवलं गेलं होतं. आणि ते खूप ड्युरेबल होतं. ते खूप ड्युरेबल म्हणजे खूप टिकाऊ होतं. काय काय केलं? वॉल्कॅनोतली जी ॲश आली त्याचं आणि मॉइस्टिन लाईम म्हणजे वॉटरी लाईम त्याचं त्यांनी मिक्सचर बनवलं आणि ते खूप
टिकाऊ होतं. विथ द डिक्लाइन ऑफ रोमन एम्पायर दिस आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल्सो फॉरगेटन. जसं रोमन एम्पायर संपत गेलं तसं हे जे सिमेंटचा प्रकार आहे तो पण हळूहळू व्हॅनिश झाला. बट 1756मध्ये जो ब्रिटिश इंजिनियर होता जॉन स्मिटन ह्यांनी नवीन मेथड शिकली परत. कुठली? तीच ॲक्वियस सिमेंटची. ठीक आहे. आता सिमेंट खूप कॉमन आहे, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की सिमेंटमध्ये 5 गोष्टी कुठल्या आहेत. पोर्टलँड सिमेंटचं नाव पोर्टलँड सिमेंट का आहे? बिकॉज इंग्लंडमध्ये जे पोर्टलँड जागा होती तिथल्या दगडाचे टेक्स्चर आणि आपल्या पोर्टलँड सिमेंटचा टेक्स्चर सगळा म्हणजे सेम आहे. आणि पोर्टलँड सिमेंटमध्ये अजून एक एक्स्ट्रा गोष्ट काय आहे? तुमचं जिप्सम. नाव कॉन्क्रीट काय आहे मुलांनो? कॉन्क्रीट कशाने बनवतात? बेसिकली सिमेंट घेतात, पाणी घेतात, सँड घेतात आणि ग्रॅव्हल घेतात. काय काय घेतात? सिमेंट, सँड, वॉटर अँड ग्रॅव्हल आणि बनलं तुमचं कॉन्क्रीट. मिक्स करा वॉटर, सिमेंट, ग्रॅव्हल, सँडला फॉर मेकिंग अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब. सर्टन सबस्टन्स आर मिक्स्ड इन कॉन्क्रीट. थोडं अजून हार्ड आणि पाणी लिकेज नाही व्हायसाठी थोडे अजून एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स पण ॲड केलेले गेलेत. कॉन्क्रीटचं मला कॉन्स्टिट्यूशन सांगा. कॉन्क्रीटमध्ये काय काय टाकतो आपण? सिमेंट प्लस वॉटर प्लस सँड प्लस ग्रॅव्हल. दिस इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ युअर कॉन्क्रीट. आणि तुमच्या सिमेंटमध्ये काय काय असतं? सिलिका, आयर्न ऑक्साईड, ॲल्युमिना, लाईम, मॅग्नेशिया. आणि कॉन्क्रीटमध्ये वॉटर प्लस सिमेंट प्लस सँड प्लस ग्रॅव्हल. खूप लक्षात ठेवायची गरज नाही, खूप इझी आहे. 5 मिनटं लागतील यासाठी. ओके, दिस वॉज ऑल अबाउट युअर सिमेंट. विथ दिस वी एंड दिस चॅप्टर. आणि आता आपण भेटणार आहोत तुमच्या 16th चॅप्टरमध्ये जिथे आपण नॅचरल रिसोर्सेस बाबतीत डिस्कस करूया. थँक्यू.